नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 14, कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली? आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कलकत्त्याचं सुप्रीम कोर्ट हे 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनं स्थापन करण्यात आलं, कारण हा सर्वात पहिला नियामक कायदा होता 1773चा, ज्यानं कलकत्त्यात सुप्रीम कोर्टाची स्थापना केली। त्याचबरोबर कंपनीच्या किंवा कंपनीवर नियंत्रणासाठी हा ब्रिटिश पार्लमेंटचा पहिलाच कायदा होता। बंगालचा गव्हर्नर आता बंगालचा गव्हर्नर जनरल बनला। असा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर वॉरेन हेस्टिंग। गव्हर्नर जनरल इन काउन्सिलमध्ये 4 जणांची होती, ज्यामध्ये निर्णय बहुमताने घ्यायचा होता, म्हणजेच काय, कास्टिंग व्होट गव्हर्नर जनरलकडे होते। मग कलकत्त्याच्या सुप्रीम कोर्टाची स्थापना 73च्या कायद्याने झाली, पण कोणत्या वर्षी झाली? तर ती झाली 1774मध्ये, ज्यामध्ये त्यांनी 3 ऑदर न्यायाधीश आणि 1 मुख्य न्यायाधीश असे 4 न्यायाधीश नियुक्त केले होते, ज्यामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणजे चीफ जस्टिस हा सर इलियास इम्पे होता आणि दुसरे 3 न्यायाधीश हे रॉबर्ट हाइड्स आणि स्पेनकियर ली मास्टे हे 3 जण होते। आणि यांचं अधिकार क्षेत्र पाहिलं तर दिवाणी, फौजदारी, अँटी मिलिटरी, त्याचबरोबर धर्मविषयक अधिकार क्षेत्रसुद्धा या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना होते। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरुद्ध अपील करायची असेल तर ती इंग्लंडमधील किंग इन काउन्सिलमध्ये करावी लागत असे। प्रामाणिक शासनाचे तत्त्व घालून दिले याच कायद्याने। यानंतर 1765ला लावण्यात आलेली दुहेरी शासन व्यवस्था सुद्धा 1772च्या कायद्यानेच बंद करण्यात आली। सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज।